हॅलो लवकर यावे सिद्ध गणेश लवकर यावे सिद्ध गणेश आतून किरतना वरुणातमा 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 लवकर यावे सिद्ध गणेश आतून किरतना वरुणातमा
यावे सीता गणेशा आतुन कीर्तन वरुणा तमाशा
बर मथुरीचा बाजार माझी परवापासून तयारी झालेली आहे. 16 सहस्त्र गवळणीचा मेळा जमवून मथुरीच्या बाजारला जायचं आहे. होय ना. आपसा अगं मग ते लांबडीला हात मारून घे. लांबडीला हात मारून हा घे ना. ए लांबडे. ओ काय जे नमस्ते बाई नमस्ते. नमस्ते बाई नमस्ते नमस्ते. आज लय सुजलाय सा. ए अगं सजलाय म्हण ना. काय विचार काय विचार वय. अगं आज गुरुवार दिवस मथुरीचा बाजार म्हणजे 16 सहस्त्र गवळणीचा मेळा थाट माट करून मथुरीच्या बाजारात निघालाय. थोडी कामात होती. कसल्या कामात होते? नवऱ्याला पाहिजेत होते. ए काय ग? मारामारी करायची नाही. नवरा माझा फार आजार आहे म्हणून मी त्याला औषध पाजत होतो. औषधाचं नाव घे. म्हणून माठ वगैरे भरली. हा. अशी मी माठ डोक्यावरती घेणार. अशी माठ डोकीवरती घेणार. तेवढ्यात माझा नवरा लय आला. का असतीस का? आता मी हसत्या का रडत्या. रडतीस वय. नवरा माझा फार आजारी. पूर्ण काय केलं माहिती का? काय केलं? इथून जे नवरा उचलला तुझी नवरा उचलला. डायरेक्ट पुण्याला नेला ना हात घातला. आज कशात का? अगं दवाखान्यामध्ये ऍडमिट अगं बाई, केलं. मग दवाखान्याचं नाव घे मग ना. आता दवाखान्याचं नाव घेस तर तुम्हाला जमाय का? मी भादारल्या अगं घाबरली का? घाबरल्या. हा. त्या पुण्याच्या डॉक्टरांना सांगितले, डॉक्टर साहेब मी बायगरीब, तुम्ही जर माझ्या नवऱ्याचा रोग बरा केला तर मी तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देईन. असं? म्हणून शेवटी पुण्याच्याही डॉक्टरनी माझ्या नवऱ्याचा रोग तपासला तरी काय रोग सापडला नाही. तळ पायाच्या मस्त ए, अगं उलट झालं. आता यांच्यामुळे असं वेळ लागले. तळ पायाच्या मस्तकाला गेली पूर्ण. हा. काय केलं माहिती का? काय केलं? तिथून जे नवरा उचलला तिथून नवरा उचलला. डायरेक्ट लंडनला नेला ना हात घातला. अगं हाताचा अभिनय. अगं दवाखान्यामध्ये ऍडमिट केला. हा. दवाखान्यामध्ये ऍडमिट केला बर. आणि त्या लंडनच्या डॉक्टरांना सांगितले, डॉक्टर साहेब मी बायगरीब, तुम्ही जर माझ्या नवऱ्याचा रोग बरा केला तर मी तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देईन. पूर्ण शेवटी लंडनच्याही डॉक्टरने माझ्या नवऱ्याचा रोग तपासला तरी काय रोग सापडला नाही. सापडला नाही. दवाखान्याच्या बाहेर आले आणि पायरीवरती रडत बसले. रडता रडता विचाराला, आपण जर या ठिकाणी रडत बसले तर आपल्या नवऱ्याचा रोग सापडेल का? नाही ना. डोकं चालवलं. डोकं चालवलं. लंडन मध्ये जे नवरा पाटकोळीव घेतला तिथं पाटपळी घेतला. ते डायरेक्ट बेले गावामध्ये आणला आणि इथं आणल्यानंतर पहाटे 4 वाजता माझ्या नवऱ्याचा रोग मला सापडला. अगं बाई 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 बाई, एवढी मोठी मोठी गावं फिरलीस, मोठे मोठे डॉक्टर बघितले, तिथं रोग सापडला नाही. आणि बेले गावामध्ये रोग सापडण्याचं कारण रोगाचं नाव ऐकायचं आहे? हा. म्हणजे हो, काय ग? रोगाचं नाव ऐकायचं आहे. ऐकायचं. अगं हातानं म्हणतोय. अगं हे प्रत्येकालाच रोग आहे. आणि मी काय खरं सांगते वे, मगाशी झोपले होते, मला स्वप्न पडलं होतं. असं? आपण किती केले तरी लहान लहान मुले लहान लहान मुली. आपल्याला बाजारला नेणारी, हो ना. बाजार करून परत आणणारी, हो. आपल्यात म्हातारी कुत्री पाहिजे का नाही? ए, अगं माता कोतारी म्हणणं. हा, म्हाता कोतारी कोणतरी पाहिजे का नाही? हो ना. वरच्याची ठोकमच. तुझ्या शेजारी राहते, हो तिला बोलवून घे. ग बस. का ग? जवळजवळ गणपत पासून मी एकटीच मारून घेते. काय? परवा सांगलीला कार्यक्रम झाला मीच घेतलं मार. आ. नागपूरला कार्यक्रम झाला मीच घेतलं मार. बेली गावात तुझ्या नंबर आहे आपला, घे मारून. मी कुठून एकटीच मारून घे, घे, घे तू, घे मारून. घे. एवढी का पिसाई? एवढी का? का पिसाई? माझ्याचा भाऊ. काय एवढी पिसाई? घे म्हणून. लस्त पिसाई. घे. अगं संताप करू नको, मी हाक मारते बाई. घे मावशीला. त्रास करून घेऊ नको. चल. अगे मावशी मावशी. अगं, ए हुकलेल्या डोक्याच्या काय ग? काय का तुमचा भेजे बिजे काय सिद्धीवर आहे का? काय झालं? अगं मी पडाल बरोबर दाताड काढाय काय झालं ग? अगं दाताड काढण्याचं कारणच एक आहे. काय? का नाही माणूस हसणार? अगं का हसला? अगं तसं वेगळं वाटलं म्हणून आम्ही अगं हसलो. पण काय तुम्हाला माझ्यात नाविने दिसलं? अगं लाविण्यात सांगती की आहे. मग सांगितल्याच्यावर म्हातारपणी कळेल का ग? सांगू तुला अगं सांगितल्याच्यावर हेच म्हणणार नाही. मावसे, हा. एक बाजू उंच आहे हा. आणि एक बाजू सपाट आहे. ए पुरो, काय ग? हे बघून हसला बाई. हा. अगं काय सांगायचं पुरी तुम्हाला? काल गुरुवार दिवस, या, काल गुरुवार दिवस गुरुवार मग आणि काल गेले मथुरीच्या बाजारला. मथुरीच्या बाजारात मथुरीचा बाजार वगैरे केला गेला. आणि मी घरी परत फिरले. परत फिरलीस. तेवढ्यात मला गुजरात वरून फोन आला पोरीनो. अगो बाई, गुजरात वरून अगं तिकडं मोठा भूकंप झालेला, भूकंप झालेला. सगळी लोक खलास झालेली आणि रातापैकी 6 महिन्याचा मुलगा राहिलेलं. आता याला जीवदान नेण्यासाठी काहीतरी वस्तू पाहिजे का नाही? हो ना. म्हणून गुजरात मधल्या सर्व मंत्र्यांनी मिटिंग घेतली आणि मिटिंग मधून मला डायरेक्ट फोन केला, ए मावशे, ए मावशे. 6 महिन्याचा मुलगा याला जीवदान नेण्यासाठी तुझ्याकडे काही वस्तू आहे का? बर बर. तरी सुद्धा काय केलं माहितीये? काय केलं? योग लावला भूकंपनी दिला. हा.
आणि योग लावलाय डेअरीला. म्हणजे 16 सहस्र गावांचा मेळा थाटमाट करून मथुरीच्या बाजार निघालाय. सगळ्या पुरी आलेत का? राधा, गोदा, तापी, पूर्णा, कृष्णा, कोयना सगळ्या नद्या गोळ्या कर. नदीत- अंगावर त्याच्यात उडी. नदीत जाऊन पडली होई. मग कुठं गेलीस तर? मग नदीत तू उठते आणि वड्यात जाऊन पडते. हा, मुलींना माल विचार. सर पाठी मागो. नंबर 1 हे सत्यभामा. काय ग? काय माल घेतला बाई? घेतला ना. होय. खावा. कुणी बी येऊन खावा. अगं दुधापासून दूध काय आटवून झालं? गेलेला खावा हो. आणि कुणी बी येऊन खावा. नेसली काय? नऊवारी साडी गळ्यामध्ये टाकेला. हार घातला निघाले बाजार. चला नाक्यावरती. दुसरा नंबर. काय ग? काय माल घेतला बाई? लस्सी म्हशी. ए लस्सी घेतली या. बाजारातली माणसं काही हुंदून मारायची आहे वेग. हा उन्हाळ्याचा दिवस. हा. बरं घालास किती आत्मा थंडगार. नेसली काय? मॅक्सी गळ्यामध्ये. टॅक्सी. आणि टॅक्सीवाल्यानं काही बोंबलं जायचं बिन ब्रेकचं. चल नाक्यावरती. काय माल घेतला बाई? मला विचारलं. हो पुरी तुलाच विचारते. ए मावशे माल घेते ताक. बोल. अगं वलच असतं. हा. माल घेते ताक. ताक. माझं मन आहे पाक. पाक. अगं तो आबा दिसतो का ग? हाय हाय पाठी माग. त्याच्या खाली जाऊन तू वाक. अगं काय झालं? आता त्याच्या झाले खाऊन वागते. मग तो माझा दिवसभर घाम काढील का? अगं डोक्यावरती काय आहे? अगं ताकाचा माठ आहे. मार देण्यासाठी खाली वाक. तशी 10 वेळा जाऊन वागते. पर तशी एकदा बी वाकायचं नाही. ही जुन्याचं खोड आहे. नेसली काय? चंद्र गळ्यामध्ये टाकी ना. मोहनमाळ कमरेला. नंबर पट्टा. चला नाक्यावरती. ए बाई ए काय ग? काय माल घेतला बाई? अगं मला विचारलं. हो पुरी तुलाच विचारते. अगं मी म्हणती मलाच अगं विचारलं. नाही तुझ्या भाऊ किडा विचारले. ए माझ्या भावकीकडे जाऊ नको. का ग? ह्या टोकापासून ती ह्या टोकापर्यंत माझी भावके. अय, मोठा तांडा आहे तुमचा. तुला घुसळून मारतेली. आणि मी जसं ऐकते वही ग. काय माल घेतला? ए मावशे हा. आज माल मी घेते शंकरपाळी. शंकराचा पाळ. ए शंकराचं पाळ नव शंकरपाळी. शंकर पाळ. नेसली काय? नेसती महादोमाळी. आणि गळ्यामध्ये टाकी ना. भैरव कुळी. आयला माळी कुळी साळी सगळं गोंधळी सगळं गोळा केली. अगं डवर आहे ग सगळं माझं. हा कमराला. कंबरपट्टा. हा चल नाक्यावरती. ए लांबडे. ए भंडे. अगं नेहमी घालपणा तुझा. अगं प्रत्येक पुरी तयार केल्या बाजारात जायसाठी. प्रत्येक दिवशी प्रत्येक कार्यक्रमात तुला वॉर्निंग देते का नाही? काय ग? सारखे भुंडे म्हणू नकोस. मग तुला काय म्हणते? एकदा तर रणके म्हण. माल काय घेतला? मावशी सगळ्या मुलींनी माल घेतला तर मला माल शिल्लक आहे का? अगं बरं. मी आज माल घेते. काय? माल घेते कडी. हुकलेल्या डोक्याचे. अगं कुणी दही घेतलं, कुणी ताक घेतलं, कुणी लोणी घेतलं, कुणी श्रीखंड घेतलं. आंबाट वास मारणाऱ्या कडेला तुझ्या कोण विचारतंय? तुमच्या दह्या दुधाला कोण विचारतं? हा. मी जराशी बाजारात निघाली. आरुळी दिली. आरुळी दिली. कशी आरुळी द्यायची? कशी? कडी घ्या कडी. या कडी. म्हाताऱ्या माणसाचं खाणं. 5 रुपये दिले कवर बी भुरका मारा. आणि नेसली काय? सशेची वागर. उकाड्याचा दिवस खावा खेळाय मोकळ. गळ्यामध्ये टाकी ना. रात्रीच नवऱ्याने गाठला लगेच काढून ए, घेतला. ए, हुकलेले. काय दारू पिली का? काय निशा केली ग? तुला माहिती नाही काय? नवरा माझा मुंबईला आहे. हा जाबर. बबर. हा जाबर. जाबर. त्याने काय केलं माहितीये का? काय केलं? मुंबईत येताना नवीन दागिना आणला. आणला. रात्री तो माझ्या गळ्यामध्ये घातला. घातला. आणि या कलियुगामध्ये या जमान्यामध्ये चोऱ्या फरक होतात. मग सकाळी बाजारला जाताना काढून घेतला. मग असं म्हणणार रात्री घातला आणि सकाळी बाजारात काढून घेतला का? घातला आणि लगेच काढून मी घेतला? आपली शॉर्टकट बोलते. कमरेला. पाटा. सर नाक्यावर सर. हो राजाबाई. नमस्ते बाई. हा नमस्ते. सब समजते. ए. माल काय घेतला? हा माल ताक घेतला ताक. ताक. हा नेसली काय? साधी साडी. असू दे. साधा असल्याशिवाय बोलतो. ए. साधं बाद. गळ्यामध्ये टाकी ना. बोरमाळ आहे. कमरेला. कंबरपट्टा. पायात. जुडवी. ए, चला ग. कुठं चला ग? अगं तू घेतलास काय? निसलीस काय? तुझ्या मालाचं नाव काय? अगं, मावसे, हा. जुनं ती सोनं असतं. तुझं ते सोनं. हा. म्हणजे मी माल घेतल्याशिवाय बाजारला येता येणार नाही. नाही. मग मी घेत्या काय घेतेस? ढवळं दूध. ढवळं. हा. अगं दूध हे ढवळंच असतं. दूध हे ढवळंच असतं. हा. बोल पुढचं निसलीस काय? नेसली की हा. बिननाडीचा परकर. तो कसा का नेसायचा? परकर फेडला की आपलं काम चालू झालं. सणासा जायचं. होय. आणि गळ्यात का? म्हशीचा लोडणा. म्हशीचा लोडणा. मला खोडाय बेकार पळून जायची. पळून म्हणून जायची. नवऱ्यानं लोडणं गाड्यात अडकवलंय. मी बाई पळून जायला लागली. पळून गुडघ्याला लोडणं थटलं की मी उत्तानी पडते. माझ्या नवऱ्याला मी लगेच घावते. बाजारला कसं जायचं? कसं जायचं? प्रत्येक मुलीनं खाली घालून माना. माना चला. दिवस किती वराला बाजारी पुढे सारा
झर गेला दिवस उगवणे किती वेळा वाजारी थोडे सारा झर झर गेला दिवाचा उगवणे बरं किती आला बाजार पुढे सारा झर झर गेला दिवाचा उगवणे बरं किती आला बाजार पुढे सारा झर झर गेला दिवस उगवणे किती वेळा वाजारी थोडे सारा झर झर गेला दिवस उगवणे किती वेळा वाजारी थोडे सारा झर झर गेला दिवाचा उगवणे बरं किती आला बाजार पुढे सारा झर झर गेला दिवाचा उगवणे अरे किया गवळी गावा गेला महिना झाला गवळी गावा गेला महिना झाला दीर धाकला बाई घरामध्ये देखता घरात एकटा दीर धाकला बाई घरात एकटा घरात एकटा जसाच भुकेला पाळत टाकीला मी बाई मथुरला घोडा केला जसाच भुकेला पाळत टाकीला मी बाई मथुरला घोडा केला दिवाचा उगवणे बरं किती आला झर झर गेला दिवाचा उगवणे बरं किती आला बाजार पुढे सारा झर झर गेला भुकेला पाळत टाकीला मी बाई मथुरला घोडा केला जसाच भुकेला पाळत टाकीला मी बाई मथुरला घोडा केला दिवस उगवणे वरती आला बाजार पुढे सारा झर झर गेला दिवस उगवणे वरती आला बाजार पुढे सारा झर झर गेला रस्ता रुखीला मी बाई वळखीला रस्ता रुखीला मी बाई वळखीला लप छपत आला धावतान केला डावतानी केला लप छपत आला धावतान केला डावतानी केला धावतानी मारिला बनवाई हुकला मी मचकला माझा टिपला धावतानी मारिला बनवाई हुकला मी मचकला माझा टिपला दिवाचा उगवणे किती मजा आला बाजार पुढे सारा झर झर गेला दिवाचा उगवणे किती मजा आला बाजार पुढे सारा झर झर गेला धावतानी मारिला बनवाई हुकला मी मचकला माझा टिपला धावतानी मारिला बनवाई हुकला मी मचकला माझा टिपला दिवाचा उगवणे किती मजा आला बाजार पुढे सारा झर झर गेला दिवाचा उगवणे किती मजा आला बाजार पुढे सारा झर झर गेला
मोरा तारा कैसी जाऊ मी वृंदावना कैसी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवी तो ताना मुरली वाजवी तो ताना मुरली वाजवी तो ताना कैसी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवी तो ताना मुरली वाजवी तो ताना मुरली वाजवी तो ताना राधे गे 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 राधे गे 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 राधे गे 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 राधे गे 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 उजडोई वरनामत राधे गे 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 उजडोई वरनामत राधे गे 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 उजडोई वरनामत राधे गे 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 राधे गे 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 राधे गे 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 राधे गे 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 राधे संभाळ ग तुझ्या डोईवर सामान राधे संभाळ ग तुझ्या डोईवर सामान राधे संभाळ ग तुझ्या डोईवर सामान
कवीच्या आकडी नाही माझा संसार जिंकला कधी बाकी राव कवीच्या आकडी नाही माझा संसार राधा निघाली बाजरीला दयाचा मनसूर पाझरीला कृष्णाने वाचला राधिकाची कसला जिंकला ओ भाई थांबा दूध ओ श्रीखंड घ्या रे काळ टमाटो. वा वा तुझ्या बाने केलं होतं का नाही माझं तुला गोड वाटायचं. घे आपलं माग घे असं घे ना माग ठीक आहे. ओ भाई थांबा घ्या काय ते ते म्हणजे ते हो लोणचं अरे वा ठीक आहे. घ्या दूध असं या थांबणार नाही यांची काहीतरी घोड काढली पाहिजे. घ्या बासुंदी बासुंदी काय पाहिजे आपण? काय तुझ्याकडं दही पाहिजे, दही पाहिजे ताक पाहिजे, ताक पाहिजे लोणी पाहिजे, लोणी पाहिजे श्रीखंड पाहिजे, श्रीखंड पाहिजे. बासुंदी पाहिजे बासुंदी पाहिजे का माझं दूध पितो? ए काय माझ्या दुधाला तुला उलटे होते अरे तेवढी? तू जाणार मी जाणार. मला बघायचं. ए, चला ग, चला. चला ओ भाई थांबा घ्या बाई ताक ताक घ्या लोणचं लोणचं. घ्या लोणची ए, ए, पूर्ण. तांब्या बनवणार मी आता हा काय बसतीय. अगं मी तुला तुला पहिल्यापासून माझी खोड माहिती आहे का? काय ग मी पाणी घेतल्याशिवाय मी जात नाही. पुरीशी म्हणलं तांब्या भरून मी आता स्पष्ट म्हणतात हा गमावसे. अगं हुकलेले डोक्याचे का ग? अगं मी तुला अगं मावशी म्हणाले. म्हणजे तो काय घाबरले वय ग? अगे घाबरली म्हण. काय झालंय काय? अगं बघ ना ए ए कुणाचा कोण आला. नाही याची ओळख, अजिबात नाही नाही याची बळक, अजिबात नाही नाही याचं येणं, नाही. नाही याचं देणं. नाही हे बी नाही ते बी हे नाही, बी बोलणं बी नाही, चालणं नाही. हे काय केलाय? बघ ना ए हुकलेल्या काय झालं काही भेजे बिजे काही सिद्धीवर आहे का? चांगला माझा भेजा शुद्धीवर आहे. अरे बाबा पुरुषाच्या जातीनं स्त्रीच्या जातीला धराव कुठं नाही कुठं याची जागा चुकला. म्हातारी जागा चुकला ना नाही 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 अरे बाबा जागा चुकला 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 चुकला. सोड दे. हे काय सोडलं तुला धरायचंय होय खरं नाही का तर खरं हात वर. ठीक आहे अजून जरा लांबी हो. जरा वर ये खाली बरोबर हातात हात दे. पट्टी आहे. सोडलं का ते? हा सोडलं धर्माचा पदर पंधराचं नाव कवा घ्यायचीस निसूचा पदर धर्म म्हटलं. मला सांग हा. आपण आला कोणीकडून निघाला कोणीकडे मग असं सर्व मुद्दे विचार मी स्थळ सांगत्या. सांग. आणि माझ्या गावास तुझ्या गावास ना आणि निघाल्या दुसऱ्याच्या मी गावात. विचारलंय का? तुला मी काय विचारलंय होय. तुम्ही आला कोणीकडून निघाला कोणीकडे सांगितलं की तुला. असं ना हा. बर मला असं म्हणायचंय काय? तुम्ही बायका आम्ही बायका गाड्याच्या, आगा बायका या गड्याच असतात आम्ही बायका गवळ्याच्या, गवळ्याचा हा. म्हणजे राहता गोकुळात गोकुळात निघाला मथुरीच्या बाजारला मथुरीच्या बाजारला हा. पण मला सांग काय? ज्या टायमाला गोकुळात मथुरीच्या बाजारला निघाले निघाले. त्या टायमाला कोणाच्या हुक मारून आम्ही आमच्या नहोऱ्याच्या हुकमाने, असं? आमच्या नहोऱ्याच्या कायद्याने आणि या माटाव सिकमच्या नहोऱ्याचा आहे. तुम्हाला कल्पना नाही काय? अगं तुमच्या नवऱ्याचा नवरा या ठिकाणी उभा असताना त्याचं तुम्ही काय केलं? आ, काय ग ओरे काय ग तरी मला रात्री जेव्हा शंका येत होती टेम्पोत झोपल्यावर ते कसं काय ग मला डबल वजन का लागतंय आणि नातं माझं हे जे लई कवळ आहे. कुठलं ग आम्ही दोघं सक्क मावस भाऊ आहे. ए,
आता जोडायचं काय सुद्धा काम नाही. मारामारी करायला बेले मी कोण कशासाठी आलो तुमचा संबंध का केला? तुला काढला कोणी धाडला कोणी राहतो कुठं खत काही काढ बघा बस काय जाणारच यावला नाही तो हाय कोण नाही कोण कसं आम्हाला कळायचं असं. हा. ऐक एक लाईन जरा. तुझी आपली माती सांग अगं माती उत्तर कार्याला जातेस का? मी 14 शिवार घास खात नाही असं ना. हा. ठीक आहे. एक लाईन. अगं विश्वक्रताने केली करणे नारळाच्या भकानानं तोंड फोडीन मी आता काय झालं? ईस घालून करतोयस कर निवी अगा हीच नाही मी काय म्हणलं. अगं विश्वक्रत्याने हा म्हणजे विश्वकृत्याने किती करणे नाही करता. मी म्हणलं घाली असती ईस टाक मारून तुझ्या मेलेल्या मारून माझ्या मेलेल्या मान येऊन तमाशा करू देत नाही. ऐकून घ्या नीट. सांग विश्वक्रत्याने केली करणे कुणा साधेना हा धंदा बहुमोलाची मुरली बनवली पंचतत्वाचा करुणी रांदा अवटाताची मुरली तिला 350 सांदा 9 चित्र 10 गुपित त्याला पिंडामध्ये शोधा 96 तोळे वजन मुरलीची कमी नाही की ज्यादा ब्रह्मदेवाने तिला तोलली ठेवूया श्रद्धा वजन मुरलीच्या काळात तुम्हाला गुरु चरणी संपर्क साधा शिगरू बापू निघून जाईल अज्ञानाचा पडला पंढरीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बेलेश्वराच्या नावानं कायच्या नावानं शंभो शिवहरा वासुदेव हरी शिवशंकर पार्वती स्मरण कर विठ्ठल रुक्मिणी मला कृपा करून हरी हुकम स्वामी नामद पंढरपुरा कृपा करून हरी हुकम स्वामी नामद पंढरपुरा कृपा करून हरी रिकाम स्वामी नामय पंढरपुरा कृपा करून हरी रिकाम स्वामी नामय पंढरपुरा कृपा करून हरी हुकम स्वामी नामद पंढरपुरा कृपा करून हरी हुकम स्वामी नामद पंढरपुरा आणि कृपा करून हरी रिकाम स्वामी नामय पंढरपुरा कृपा करून हरी रिकाम स्वामी नामय पंढरपुरा जगधर्माने चाललं जगधर्माने चाललं कलंकीनं बुडविला त्या कलंकीनं बुडविला असं वासुदेव सांगती असं वासुदेव सांगती जन्म नाही बोलती पुन्हा जन्म नाही बोलती जन्म नाही बोलती पुन्हा जन्म नाही बोलती वासुदेव अन परमेश्वर प्रसन्न काय म्हणत आहे बोंबल्या मला म्हणून दिलं 2 वर्ष झाल्या ती पत्ती कशाला तुझं साहित्य कुठं आहे कशाचं पट्टी आणि पोगर ती कशासाठी सांगते सांग 2 वर्ष झाल्या ती पत्ती तुझ्या राजाला नाव टाकी 2 वर्ष झाले ती पट्टी तुझ्या राजाला नाव टाकी पट्टी तुझ्या राजाला नाव टाकी 2 वर्ष झाले ती पट्टी तुझ्या राजाला नाव
इकडे 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 शिनं म्हणायचं सांगितलं म्हणून मी म्हणलो. मी माझी माहिती सांगितली, तू बोला पंढरी साथ दिलीस. दिली. पण बोला पंढरी किती अवतारात असते? 40 शास्त्र 18 पुराण वाचून गट्ट्या बांधून दिवाळीत नेऊन ठेवला. सांग. बोला कुंडली 10व्या अवतार आणि कृष्णाचा 8वा हे अवतार. तुला कसं समजलं? वाल्मिक ऋषीने 60,000 वर्षे कथन केलं होतं. काय म्हणून? की पुढे राम जन्माला येणार आहेत म्हणून. असं तू कोण? मी हा. मी दादा कोडकेची उषा चव्हाण. तोंड आहे का तुझं? ही तोंड काढते ना गाढवाचं बसवित्या. असं सांग आपली माहिती सांग. ऐक. मी गणेशाचा लढी बाळ 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 कृष्ण मथुरीच्या कंसाचा काळ काळ. मी गणेशाचा लढी बाळ 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 कृष्ण मथुरीच्या कंसाचा काळ काळ. मी काय म्हणलं? मी गणेशाचा लढी बाळ कृष्ण मथुरीच्या कंसाचा काळ. थोडं काय केलं सांगता येईल का? सांगितलं पाहिजे. त्याच्यावर माहिती पटणार नाही. बघा ऐक. थोडं सांगा. अगसुर मारिला बगसुरा तिरला अगसुर मारिला बगसुरा तिरला बरगाव अग्नी गेला कृष्ण मथुरीचा कंसाचा काळ काळ काळ. बरगाव अग्नी गेला कृष्ण मथुरीचा कंसाचा काय म्हटलं आपण? अगसुरा मारिला बगासुरा चिरला 12 गाव अग्नी गिळला जाळ जाळ. जाळ जाळ कृष्ण मथुरीच्या कंसाचा काळ. होय, थोडं काय केलं सांगता येईल का? सांगितलं पाहिजे. सांगितल्याच्यावर माहितीच पटणार नाही. यमुना डोई चेंडू बुडाला खाली असे मर्दन केला. यमुना डोई चेंडू बुडाला खाली असे मर्दन केला. नाचविले तेव्हा तिने टाळ 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 कृष्ण मथुरीचा कंसाचा काळ. नाचविले तेव्हा तिने टाळ 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 कृष्ण मथुरीचा कंसाचा काळ. रुपयातली 12 माहिती पटली. असं? त्याला आधार शिक्का वगैरे काय आहे का? आहे ना त्याशिवाय माहिती पटणार नाही. असं. नाहीतर पुरेशी बाजारला घेऊन जाईल. ठीक आहे, हा. ऐकायचंय. सांगा. कवी करावी चौताळी खडी भरावी नवताळी. कवी करावी चौताळी खडी भरावी नवताळी. पट्टे बापरा कवची डंका शाळ 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 कृष्ण मथुरीचा कंसाचा काळ काळ काळ. पट्टे बापरा कवची डंका शाळ 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 कृष्ण मथुरीचा कंसाचा काळ. हो, तुमची आता पूर्ण माहिती पटली. असं काय? मी मगाचपासून वेडवाकडे काही जर बोलले असाल तर प्रथम मला क्षमा असावी. असं काय? दया क्षमा शांती देते देवाची वस्ती. बरोबर आहे. प्रत्येक पुरी भक्ती करी तिला आणि प्रत्येक हळूहळू मार्ग मोकळा करा. मला असं म्हणायचं आहे, ए, सत्य बाबा. भक्ती केल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. बरोबर आहे. भक्ती हे देवाचं दान आहे. हा. तेव्हा प्रत्येक मुलीला सांगा भक्ती करा आणि आपापला मार्ग रिकामा काय काय करा. काळजी करा. ए सत्यभामा, हे सत्यभामा सत्य बोलणारी सत्य चालणारी वेळ पडली तरच ही लबाड खावा तरी बोलणार. असं काय? गुरुनी सांगितले हा. जेव्हा सूर्य आली लबाड बोलाय काय हरकत नाही, तर कायम नेहमी नेहमी लबाड बोलू नको.
देवाची भक्ती कर आणि आपला मार्ग मोकळा करून घे. ठीक आहे, चला भक्ती करा. मुलगी शरणागती. गावा करीना तुझा मुकुंदा गावा करीना तुझा मुकुंदा उगच खोटे
नसिले भाव भावना वरुणीला नसिले भाव भावना दया दुरावा नसिले रगडा दया दुरावा नसिले रगडा गोपी सी मने रोजच झगडा गोपी सी मने रोजच झगडा बांधून या नजरेत मनारी बांधून या नजरेत मनारी उगाच डोळा घालून पोरे उगाच डोळा घालून पोरे हरी हरी कान्हा हरे हरे कृष्णा वाटत रोग नको सांगते वाटत रोग नको सांगते वाटत रोग नको हरे हरे कान्हा हरे हरे कृष्णा वाटत रोग नको सांगते वाटत रोग नको सांगते वाटत रोग नको देव बाप्पा देव दमलं छबिना ना देवळात शिरलो देवा या मी म्हटलं छबिनानं जमलाय वाटतं देवळ गाठलं होतं काय काय झालं दुसरा नंबर आहे. आहे ना हा बोलवते ए पुरे दुसरा ही चंद्रू गवळ्याची शेवटची बघते शेवट हा शेवट शेवट काय काय हरकत आहे चला चला घट पाण्याचा माथ्यावरती खडा मारुनी भिजली पुरती जाऊ कशी मी सासू पुरती गुपितापने कृष्ण सख्या नसल घट भरेली सा माधवा 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 कटाळी तुरे कसा माधवा कटाळी तुरे कसा माधवा कटाळी तुरे कसा माधवा कटाळी तुरे कसा माधवा माधवा कटाळी तुरे कसा माधवा कटाळी तुरे कसा माधवा कटाळी तुरे कसा माधवा
माझं गाव कंटाळे